काल मुंबई महानगरपालिकेचे निकाल लागले। शिवसेनेला 84 जागांवरती यश मिळालंय आणि हे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीच्या परिसरात त्यांची खूप मोठी गर्दी होऊ लागली। आणि या सगळ्या दरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना उद्धव ठाकरेंनी युती संदर्भातलं विधान केलंय की युतीच्या बाबतीत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये किंवा कुणाशीही बातचीत झालेली नाहीये। मुंबईकरांनी सलग 5व्यांदा आशीर्वाद दिलेला आहे, परंतु युती संदर्भात कोणताच निर्णय अद्याप झालेला नाही, कुणाशी बातचीत झाली नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। ही मातोश्री बाहेरची गर्दी आहे सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची। काय म्हणालेत उद्धव ठाकरे आपण पाहूया। आता मला एन्जॉय करू द्या, सगळे सैनिक विजयोत्सव चाललेला आहे आणि पुन्हा सांगतो की एका पक्षावरती सलग 5व्यांदा विश्वास दाखवलाय मुंबईकरांना। मला त्या मुंबईकरांचं ऋण फेडायचं आहे, फेडू शकणार नाही पण सेवा करायची आहे आणि नक्कीच तमाम शिवसैनिक इकडे येत आहेत। हे जे यश आहे ते त्यांच्या मेहनतीचं यश आहे। मी कोणी अजूनही मी काही विचार केलेला नाही। आता पुरतं मी तुम्हाला कालच बोललो होतो की जरा आम्हाला पेढे तरी खाऊ द्या। तसे सगळे पेढे घेऊन येत आहेत, लोक जल्लोषात आहेत, शिवसैनिक एका आनंदात आहेत आणि मी पुन्हा सांगतो की सलग 5व्यांदा नंबर 1चा पक्ष होणं हे फार मोठं कर्तृत्व या शिवसैनिकांनी गाजवलेलं दाखवलेलं आहे। मुंबईकरांनी सलग 5व्यांदा आशीर्वाद देणं ही खूप मोठी गोष्ट आहे। अजून मी काय तर विचारच केलेला नाही, मी अजून निकाल आणि त्याचं यश मी आता सध्या आनंद मला व्यक्त करू द्या, सगळ्यांच्या आनंदात मला सहभागी होऊ द्या। मी अजून पुढचा काही विचार केला चालू आहे ना, चालू आहे। या सगळ्या गोष्टी जेव्हा अंतिम टप्प्यात येतील किंवा होतील तेव्हा मी ते प्रयत्न जेव्हा होतील तेव्हा मी तुम्हाला सांगतो। तर बऱ्याच प्रश्नांना यावेळेला उद्धव ठाकरेंनी बगल दिल्याचं पाहायला मिळालं। ऋत्विक भालेकर आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, काय सूर आहे शिवसेनेच्या गोटात? ज्ञानदान, ज्या अर्थी आपण ऐकलं उद्धव ठाकरे काय म्हणाले, अजूनही युतीबाबत कुठलाच विचार केलेला नाही असं ते स्पष्टपणे म्हणतात। म्हणजे अजूनही गोंधळाची परिस्थिती कायम आहे असंच दिसतंय। अपक्ष जरी शिवसेनेच्या गळ्याला लागत असतील आणि कुठेतरी या आकड्यांच्या गणितात शिवसेना पुढे जात असली तरी जो आकडा आपल्याला जो महापौर बसवायचा आहे त्यांना, त्यासाठी अपेक्षित असलेला आकडा ते कसे गाठतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। काँग्रेस किंग मेकरची भूमिका ठरू शकते, त्यामुळे काँग्रेसच्याही संपर्कात शिवसेनेचे काही नेते असल्याचं म्हटलं जाते, मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळत नाहीये। तर युती होईल की नाही हाच मुख्य प्रश्न आहे आणि उद्धव ठाकरे पूर्णपणे याला बगल देताना दिसत आहेत। नक्कीच ऋत्विक, ताजे अपडेट्स तुझ्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।